MSP संदर्भात केंद्रानं जो प्रस्ताव ठेवला होता की काही अन्नधान्य असतील त्यांना 5 वर्ष आम्ही खरेदी करू असे गॅरंटी दिली होती, परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नसल्यामुळे आज पुन्हा एकदा शेतकरी दिल्लीकडे जाण्याच्या तयारीत आहे. ही जे सांगितली कारण त्यामुळे पंजाब, हरियाणा, वेस्टर्न UP इथले शेतकरी अतिशय अस्वस्थ आहेत. तुम्ही बघितले की या देशाच्या इतिहासात असं कधी आंदोलन झालं नाही की दिल्लीच्या सीमेवर 1 वर्षभर शेतकरी बसले. दिल्लीचा उन्हाळा अत्यंत कडक असतो, दिल्लीची थंडी अत्यंत कडक असते आणि सवण घरचे लोक 1 वर्षभर हजारोच्या संख्येनं तिथून राहतात. ही काही साधी गोष्ट नाही. आणि त्यांची मागणी MSPची होती आणि त्यानंतर त्यांच्या मागण्या काही प्रमाणात सरकारने. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. उद्या केल्या ते उठले आणि आता त्यांची जी तक्रार आहे, प्रत्यक्ष खरेदी करायची वेळ आली त्यावेळेला केंद्र सरकार पुढे येत नाही म्हणून पुन्हा सुरू झाली. याचा अर्थच हा आहे की या सरकारच्या धोरणात दर्शवत नाही आणि उत्पादन करणारा जो कष्टकरी शेतकरी आहे त्याला न्यायाची भूमिका नाही. साहेब एक मगाशी तुम्ही सांगितलं पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी थोडं मागूया, पण त्या आता हे या नवीन कायद्यासंबंधी ज्यांनी महाराष्ट्राच्या बाबतीत 2 निकाल दिले, राहुल नार्वेकर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या समितीच्या अध्यक्षपदी. मग हा नवीन येणारा कायदा व्यवस्थित असेल असं वाटते का? आज काय सांगता येते त्याच्यात, कारण आजच राहुल नार्वेकरांच्या आमच्याबद्दलचं निर्णयाचे युद्ध आमच्या विरोधकांनी हायकोर्टात जायचा निर्णय घेतला आहे. त्याची केस आज आहे आणि त्यामुळे आज मी काही त्याचं भाष्य करणार. एकाकीपणाची संघर्ष यात्रा पद्धतीची असेल यापुढे, एकाकीपणाची संघर्ष यात्रा ह्या पुढची कशा प्रकारे असेल तुमची? कशामध्ये? आता तुम्ही एकाकी पडलात असं समाजामध्ये बोललं जाते की बाबा सगळे लोक तुमच्या बाजूने सोडून गेले अशा पद्धतीनं. आता ह्या पुढचा संघर्ष कशा पद्धतीनं? या गोष्टी अशा मला फारशी चिंता करणारच असं वाटत नाही. एक गोष्ट सांगतो, 1980 साली माझ्या पक्षाचा 59 आमदार निवडून आले. अंतुले मुख्यमंत्री होते आणि निवडणूक झाल्याच्या नंतर मी सुट्टीवर परदेशाला गेलो. 10 दिवसांनी परत आलो तर 59 आमदाराच्या पैकी 6 सोडून सगळे गेले. म्हणजे 3 महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो, तर विरोधी पक्ष नेतेपद गेलं आणि मी 5 लोकांचा नेता. त्यावेळी मी ठरवलं काय करायचं, काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक 5 वर्षांनी झाली त्या 6 सोडून जे आमदार गेले होते त्यातले 95% आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निवडून आले. त्यामुळे नेहमीच होईल.